नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ठाणे शहर सेकंड स्टॉपर अक्षर हायगुडे. आपण आज पोलीस भरतीचं टाइम टेबल डिस्कस करणार आहे. नक्की कुठल्या टाइमिंगला कुठला अभ्यास केला पाहिजे, कुठल्या टाइमिंगला कुठला अभ्यास केल्यामुळे आपल्याला झोप येणार नाही, दुपारच्या टाइमिंगला कुठला अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपली झोप जाईल, सकाळच्या टाइमिंगला कुठला अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात राहतील. तर मी आज तुम्हाला फुल टाइम टेबल सांगणार आहे. तुमचा जो टाइम वेस्ट होत होता तो टाइम वेस्टेज होणार नाही आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही घेऊन जाणार आहे तुम्ही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप चांगली माहिती मिळेल आणि तुमचा जो टाइम वेस्ट होत होता तो टाइम वेस्ट होणार नाही. चला आपण सुरू करूया. तुम्ही समजा 5 वाजता उठला, 5 ते 5:15 वाजेपर्यंत फ्रेश बीस व्हायचं मस्तपैकी. 5:15 ते 5:30 वाजेपर्यंत तुम्ही ग्राउंडवर पोहोचला पाहिजे. ग्राउंडवर 5:30 वाजेपर्यंत काही झालं तरी तुम्ही गेलाच पाहिजे. उशिरा उठलं हे असं काय चालणार नाही. बघा, तुम्ही 5:15 पर्यंत सगळं आवरू शकता. 5:15 ते 5:30 पर्यंत तुम्ही ग्राउंडवर जाऊ शकता. ग्राउंड समजा लांब असेल तर तुम्ही गाडीवर जावा. थोडा टाइम, भरतीला थोडं कमीच दिवस राहिले तर टाइम वेस्ट होणार नाही याची काळजी भरपूर घ्या, कारण की टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. हे 2-3 महिने जेवढं तुम्ही जोर लावचाल तेवढं तुम्ही यश मिळणार तुम्हाला पोलीस भरतीमध्ये. त्यामुळं 5:30 पर्यंत तुम्ही ग्राउंडवर पोचा. 5:30 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही वॉर्मअप करा, स्ट्रेचिंग करा, कारण की ग्राउंड रनिंगच्या आधी तुम्हाला स्ट्रेचिंग करणं, वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. नाही केलं तर तो इंजुरी होता, तर शेवटचे भरतीचे 2-3 महिने राहिले तर, आणि तेवढं तरी इंजुरी झाली तर तुम्ही एवढं 2-3 वर्ष केलेलं प्रॅक्टिस सगळं वाया जाईल. त्यामुळे लक्षात ठेवा, ग्राउंडवर जायच्या आधी ग्राउंडवर 5:30ला गेलं, 5:30 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही फुल स्ट्रेचिंग करायचे, फुल वॉर्मअप करायची, बॉडी वॉर्म करायची, बॉडी गरम करायची. त्यामुळे बॉडीला जिथं पेन होत असेल ते पेन राहील आणि एक्स्ट्रा इंजुरी होणार नाही शेवटचे थोडे दिवस राहिले तर. आता 7:30 पर्यंत तुमचं गोळा टाकणं असेल, रनिंग असेल, 1600 मीटर असेल, काय असेल ते गोळा फेक 100 मीटर, 1600 सगळं तुमचं आवरलं पाहिजे. सगळा व्यायाम तुमचा 7:30 पर्यंत झालाच पाहिजे, कारण की जास्त टाइम नाही आपल्याकडे. 2-3 महिने राहिले तर आपल्याला लेखीचा पण अभ्यास चांगला कव्हर झाला पाहिजे. नुसतं ग्राउंड करून उपयोग नाही. ग्राउंड पण करा, ग्राउंडला पण मार्क घ्या, पण लेखी पण खूप गरजेची आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, 7 वाजेपर्यंत सगळं आवरलं पाहिजे. 1.5 तास लय झालं. 6 ते 7, 7:30 पर्यंत सगळं झालं. हो का, तुम्ही अर्धा तास रनिंग जा म्हणलं, अर्धा तास जर 6 पासून तुम्ही वॉर्मअप तुमचा झालाय, 6 वाजता तुम्ही रनिंग सुरू केलं की 6:30 वाजेपर्यंत तुमचं सगळं रनिंग आवरलं. रनिंग आवरणार आहे, अर्धा तास खूप झाला. तुम्ही 5 किलोमीटर जरी मारलं ना तर 5 किलोमीटर 25 मिनिटं होते. लॉंग असेल त्या दिवशी विषय सोडून द्या, त्या दिवशी वर्कआउट थोडं कमी करा आणि थोडं पुढचा टायमिंग थोडा वाढू द्या. मग काय करा, तुमचे समजा 6 ते 7:30 पर्यंत तुमचं रनिंग झालं. आता वर्कआउट वगैरे 6:30 ते 7:30 वाजेपर्यंत तुम्ही वर्कआउट करायचा. त्यात गोळा फेक येईल, 100 मीटर येईल, 1600 मीटरचा वर्कआउट असेल, गोळा फेकचं प्रॅक्टिस असेल, ते सगळं 7:30 वाजेपर्यंत उरकायचं आहे. आता 7:30 ते 8च्या दरम्यान तुम्ही एक काम करायचं आहे. तुम्ही कसं बी करून रूमवर असाल तर रूमवर जायचं आहे, तर नाही तर घरी असाल तर घरी जायचं आहे. 7:30 ते 8च्या दरम्यान तुम्ही घरी जाऊन सगळं होऊन तुम्ही फ्रेश बी सगळं झालं पाहिजे. 8 वाजेपर्यंत तुम्ही घरी जाऊन वगैरे तुम्हाला अर्धा तास खूप झाला. खूप म्हणजे नाश्ता करायला शेवटच्या 15 मिनिटं आणि 15 मिनिटं तुम्हाला जायला यायला, म्हणजे 8 वाजले. 8 ते 8:30 पर्यंत तुम्ही नाश्ता करायचा आहे. फुल नाही करायचा, नॉर्मल बऱ्यापैकी नाश्ता करायचा आहे. चांगलं तुमचं ड्रायफ्रुट्स वगैरे असेल, तुम्ही भिजवाय घातलेला हरभरा वगैरे काय असेल ते सगळं खायचं आहे. 7:30 वाजेपर्यंत 8:30 वाजेपर्यंत तुमचं सगळं उरकणार आहे. 8:30 वाजता तुमचं सगळं झालं की 8:30 ते 10:30 पर्यंत 8:30 ते 10:30 पर्यंत तुम्ही मराठीचा अभ्यास करायचा आहे. आता तुम्ही म्हणसाल 8:30 ते 10:30 मराठीचा अभ्यास का करायचा आहे? सकाळच्या पारी वातावरण असतं, सकाळच्या पारी तुमच्या लक्षात राहतं. मराठीला 25 पैकी 25 मार्क घ्यायचे असतील ना, तर सकाळच्या पारी मराठीचा अभ्यास करा, कारण की थेअरी वाईज थोडी हार्ड आहे आणि थेअरी सकाळच्या पारी केल्यामुळे तुमच्या लक्षात राहील. परीक्षेत तुम्हाला खूप फायदा होईल. त्यामुळे मराठीचा अभ्यास 8:30 ते 10:30च्या दरम्यान करा. आता 10:30 वाजले, 10:30 ते 11:30च्या दरम्यान तुम्हाला आहे ना चालक घडामोडीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. चालक घडामोडीचा अभ्यासाचं काय, तुम्ही चालक घडामोडीचं पुस्तक घ्या, त्यात काय विषयच नाही, पण तुमच्या स्वतःच्या चालक घडामोडीच्या नोट काढा. मागच्या 1 वर्षात काय घडलं ते मागच्या 6 महिन्याचं आणि आत्ताच्या 2-4 महिन्याचं खूप महत्त्वाचं आहे. ते काय करायचं, तुमच्या वहीत लिहून घ्यायचं. बाबा काय असतील नोबेल काय पुरस्कार वगैरे असतील, खेळ बी सगळं चालक घडामोडी त्या वहीत लिहून घ्यायच्या आणि त्या वाचायच्या. त्या 1 तासात लिहिणं आणि वाचणं सगळं झालं पाहिजे. मग कालच्या दिवशी काय वाचलंय ते वाचायचं आणि आजच्या दिवशीचं वाचायचं. लिहिता तुमचा तो पण अभ्यास होणार आहे. किती वाजले? 11:30 वाजले. 11:30 ते 12:30च्या दरम्यान तुम्हाला त्या असं झोपायला सुरुवात होणार आहे. का तर तुम्ही सकाळचं ग्राउंड केलं, नाश्ता केला, तुम्हाला झोपायला सुरुवात होणार आहे. आता तुम्ही बघा बाकीच्या पोरांच्या किती फोड आहे. तुम्ही
8:30 ते 10:30च्या दरम्यान मराठीचा अभ्यास केलाय आणि 10:30 ते 11:30च्या दरम्यान तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करून बसलाय. बाकीच्या पोरांनी अजून अभ्यास सुरू केलेला नाही. हे फायदा असतो सकाळी लवकर अभ्यास करण्याचा. आणि तुमच्या जे अभ्यास केलाय ते तुमच्या सगळं लक्षात पण राहिले. आता तुमचे किती वाजले? 11:30 ते 12:30च्या दरम्यान तुम्ही मोबाईल घ्यायचा आहे. मोबाईलमध्ये जे टेलिग्रामला चॅनल आहेत, तुमच्या ऊन लेखाकी असेल किंवा महाराष्ट्र पोलीस वगैरे काय खूप चॅनल आहेत, तर त्याच्यावर क्यूज पडतात बघा. चालू घडामोडीचे क्यूज असतील ते सोडवायचे, नवीन नवीन प्रश्न असतील ते सोडवायचे. ते चॅनल सगळं चालवायचं. ते क्विज ब्यूज असतील ते सगळं करायचं. 12 वाजेपर्यंत तेवढा अर्धा तासात सगळं बघायचं. आता 12 वाजता तुम्हाला काय करायचंय? जेवण करायचंय. 12 ते 12:30 मस्तपैकी जेवण करायचं. काय असेल ते चांगलं खायचं आणि 12:30 वाजेपर्यंत फुल जेवण करून घ्यायचं. 12:30 पर्यंतच लक्षात ठेवा, कारण की चांगलं पचन बिचन होईल, सगळं होईल. आणि 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला मस्तपैकी एक चांगली झोप घ्यायची. झोप घेतल्याने काय होईल? तुम्हाला जो तुम्ही सकाळी रनिंग केले, वाम कुक्ष म्हणतात त्याला, सगळं आधी अभ्यास तुम्ही बघा. बाकीच्या पोरांच्या किती पुढे, बाकीच्या पोरांनी अभ्यास सुरू केला आणि तुमचा अभ्यास होऊन तुम्ही आराम करताय. तुम्ही अभ्यास केला, जेवण केले, आता तुम्हाला आराम करायचा आहे. आता आराम करायचा, मस्तपैकी आराम झाला की तुम्ही किती वाजता? 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत मस्तपैकी आराम करायचा आहे. 1:30 ते 2:30 मॅथ्सचा अभ्यास करायचा आहे. 2:30 ते 3:30 बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा. त्याने काय होईल? तुम्ही झोपत न उठला असणार, तुमचं डोकं थोडं झोपायचंच असणार. त्यामुळे तुम्ही गणितचा अभ्यास सुरू केला की तुमच्या गणित 16 जण प्रॅक्टिस असते बाबा, डोकं चालतं पटपट चालतं. त्यामुळे म्हणतो सकाळच्या पारी गणितचा अभ्यास कधीच करायचा, सकाळच्या पारी मराठीचा अभ्यास करायचा. तुम्ही जर हे आता मराठीचा अभ्यास करायला घेतला असता तर तुमचं काय झालं नसतं, लक्ष लागलं नसतं, झोपत असता. त्यामुळं आता गणितचा अभ्यास घेतल्यामुळे तुमचं डोकं चालायला सुरुवात होणार आणि फास्ट चालणार. तुमची झोप लगेच जाणार का? तुम्ही विचार करायला सुरुवात करणार. गणित सोडवताना विचार करायला लागतो खूप, त्यामुळे तुमची झोप जाणार. बघा आता 1:30 ते 2:30 वाजेपर्यंत गणितचा अभ्यास फुल करायचा. 2:30 ते 3:30 वाजेपर्यंत बुद्धिमत्तेचा अभ्यास फुल करायचा. 3:30 ते 4 वाजेपर्यंत तुम्हाला चहा नाश्ता वगैरे काय असेल ते, ड्रायफ्रुट्स वगैरे काय असेल ते खायचं. थोडंफार बाहेर फिरायचं, तोंड वगैरे धुवायचं, मस्तपैकी पोरांबरोबर बोलायचं. आणि 3:30 ते 4 वाजता टाइम संपला की 4 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही जीकेचा अभ्यास घ्यायचा आहे. आता जीकेचा अभ्यास तुम्ही त्या टायमिंगला घेतला की फुल जीकेचं काय करायचं सांगतो तुम्हाला. आदल्या दिवशी जे वाचले ते आधी वाचून घ्यायचं 15-20 मिनिटात, कारण की रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे पोरांनो. रिव्हिजन केली नाही तर काहीच उपयोग नाही. रिव्हिजन करायचे, आदल्या दिवशी जे वाचलंय ते सगळं वाचायचं आणि तिथनं पुढे चालू करायचं की बाबा पटपट 2 तासात खूप चांगला अभ्यास होईल. जीकेचा अभ्यास झाला की 6 वाजता तुम्हाला काय करायचं? 6 ते 7 वाजेपर्यंत तुम्हाला ग्राउंडला जायचं आहे. जे तुमचा वीक इव्हेंट आहे, 100 मीटर असेल, गोळाफेक असेल किंवा 1600 मीटर असेल, जो वीक सब्जेक्ट आहे त्या वीक सब्जेक्टवर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे, नाहीतर काहीच उपयोग नाही. जो वीक सब्जेक्ट आहे त्यावेळेस वीक सब्जेक्टवर काम करा. गोळाफेक असेल तर काम करा, 100 मीटर असेल 100ला काम करा, 1600 असेल तर 1600ला काम करा. ओके. आता तुमचं 6 ते 7 दरम्यान सगळं आवरायचंय. येणं जाणं, घरी येणं जाणं किंवा सगळं असेल ते सगळं आवरायचंय. ग्राउंडवरचं सगळं आवरायचं. 7 वाजता अभ्यासाला बसायचं. 7 ते 8 वाजेपर्यंत तुम्ही ना मराठी शब्दसंग्रहाचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही 2 तास सकाळचा केला होता, तो थिअरीचा केला होता. आता शब्दसंग्रहाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. भल्यांची शब्दसंग्रह बघून फाटते, लक्षात ठेवा. त्यामुळे शब्दसंग्रहाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. 7 वाजता सुरू करायचा आणि 7 ते 8 वाजेपर्यंत 1 तास शब्दसंग्रहाचा अभ्यास करायचा. शब्दसंग्रह करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वापरू शकता किंवा मोरारबाद आंबे सरांचं पुस्तक वापरू शकता. आता 8 वाजले, 8 ते 8:30 पर्यंत तुम्ही जेवायचं मस्तपैकी. जेवण लवकर करा, कारण जेवण लवकर केल्याने काय होतं सांगतो तुम्हाला. तुम्ही लवकर जेवण केल्यावर लवकर जिरतं, म्हणजे सकाळी तुम्ही लवकर फ्रेश होता. त्यामुळे लवकर जिरलं पाहिजे. 8 वाजता जेवण करा, उशीर करू नका. 8च्या पुढे तर जाऊच नका. 8 ते 8:30 पर्यंत तुम्ही जेवण करा. 8:30ला जेवण केलं की 8:30 ते 9:30 पर्यंत तुम्ही जीकेचा अभ्यास करायचा आहे. आता जीकेचा अभ्यासामध्ये काय करायचं आहे? जे तुमचं काय कमी होतं ते सगळं तुम्ही करून घ्यायचं. या किती वाजता? 8:30 ते 9:30 वाजेपर्यंत. जे काय जीकेचं राहिलं असेल कमी जास्त, तुम्ही ठोका वापरू शकता त्यांचा किंवा नोबेलचं पुस्तक वापरू शकता. तर ते 1 तासात करून घ्यायचं आहे. 8:30 ते 9:30च्या दरम्यान. आता 9:30 वाजल्या, 9:30 ते 10:30च्या दरम्यान तुम्हाला 10, 10:15, 10:30 तुम्हाला जिथपर्यंत जमेल तिथपर्यंत करायचं आहे. काय करायचं? गणितचा अभ्यास करायचा. तुम्हाला आता जेवण केलाय तुम्ही. जेवण केल्यानंतर तुम्ही 1 तास अभ्यास केला जीकेचा. आता तुम्हाला झोप यायला सुरुवात झाली. आता तुम्ही गणितचा अभ्यास घ्यायचा. गणितचा अभ्यास केल्याने काय होणार आहे? तुम्ही विचार करायला सुरुवात करणार आहे, गणित सुरुवात करणार आहे. आता गणित सोडवायला सुरुवात केल्यामुळे तुमची झोप कमी होणार आहे आणि तुमचं गणितावर जास्त फोकस होईल. त्यामुळे गणितचा अभ्यास झोपताना करा. आणि झोपताना केल्यानंतर तुम्ही आता झोपायचं. 10:15, 10:30 पर्यंत झोपून जा. तुमची मस्तपैकी 6.5 ते 7 तास झोप होईल. झोपायच्या आधी 5 मिनिटं फक्त मोबाईल बघा. मोबाईलमध्ये जे काय महत्त्वाचं आहे, चालू घडामोडी वगैरे, टेलिग्रामला जे काय प्रश्न आहेत पटपट 5 मिनिटं झाली सोडवायचं आणि मोबाईल ठेवून द्यायचा आणि झोपून जायचं. संध्याकाळचा मोबाईल बघत बसायचं नाही. मोबाईल बघितल्याने झोप पूर्ण होणार नाही तुमची. त्यामुळं एवढं लक्षात ठेवा.
तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला टाईम टेबल कसं वाटलं ते पण सांगा. आणि टाईम टेबलमध्ये अजून काय चेंजेस पाहिजे ते पण सांगा. नक्कीच तुम्हाला ह्या टाईम टेबलचा खूप फायदा होईल. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.